नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या एमपीएससी फंडा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बघणार आहोत चालू घडामोडी 1 जानेवारी 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत या पूर्ण एक वर्षामधील ही चालू घडामोडी सिरीज असणार आहे। त्यामध्ये आपला आज पहिला पॉईंट आहे निधन वार्ता। तर मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। शेजारी बेल आयकॉन आहे, म्हणजे येणारे समोरचे सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल। चला तर आजचा सेशन सुरू करूया आपण। रामविलास पासवान। रामविलास पासवान यांचा जन्म 5 जुलै 1946 मध्ये खगरिया बिहारमध्ये झाला। त्यांचे निधन 8 ऑक्टोबर 2020 रोजी नवी दिल्ली येथे झाले। मित्रांनो, डेट लक्षात असू द्या निधनची त्यांची 8 ऑक्टोबर 2020 मध्ये। त्यांची ओळख म्हणून भारतीय राजकारणाचे हवामान तज्ज्ञ, खूप महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो, सिंगल लाईनमध्ये सुद्धा येऊ शकतो की भारतीय राजकारणाचे हवामान तज्ज्ञ कोणाला म्हणून ओळखले जाते, तर रामविलास पासवान यांना काय की भारतीय राजकारणाचे हवामान तज्ज्ञ म्हणून ओळखले जायचे। त्यांचे शिक्षण कायद्याची पदवी आणि कला शाखेत त्यांची MA हे झालं। नंतर त्यांची संबंधित राजकीय पक्ष म्हणजे ते कोणते राजकीय पक्षाशी संबंधित आहे, प्रश्न येऊ शकतो मित्रांनो। खालीलपैकी रामविलास पासवान कोणत्या राजकीय पक्षांशी संबंधित होते किंवा नव्हते, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो। सो पॉईंट लक्षात असू द्या। लोक जनशक्ती पार्टी, संयुक्त समाजवादी पक्ष, जनता पार्टी आणि जनता दल, तर या 4 पक्षाशी ते संबंधित होते, लक्षात असू द्या। आणि महत्त्वाचं पॉईंट म्हणजे काय की लोक जनशक्ती पार्टी हा त्यांनी स्वतः 2000 मध्ये स्थापन केलेला हा राजकीय पक्ष होता। ओके, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे 4 ऑप्शन देतील आणि विचारतील खालीलपैकी कोणता पक्ष रामविलास पासवान यांनी स्थापन केला, तर कोणता केला इथे, लोक जनशक्ती पार्टी। ओके, कधी केला, 2000 मध्ये। नंतरचा पॉईंट आहे इथे, रामविलास पासवान यांनी खालील पंतप्रधानांसोबत मंत्रिमंडळ पद भूषवले। महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, रामविलास पासवान यांनी काय केलं की 6 पंतप्रधानांसोबत त्यांनी काय केलं की मंत्रिपद भूषवलं। तर ते 6 पंतप्रधान बघूया आपण। पहिले आहे VP सिंग, HD देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी। प्रश्न असा पण येऊ शकतो की रामविलास पासवान यांनी किती पंतप्रधानांसोबत मंत्रिपद भूषवले, त्याचं उत्तर असणार आहे 6। किंवा पण प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की रामविलास पासवान यांनी खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानांसोबत मंत्रिपद भूषवलं, तर हे ऑप्शन येतील याच्यामधील किंवा एखादा ऑदर येईल याच्यामध्ये। तर हे लक्षात असू द्या कोणते आहे ते। याच्यामध्ये आहे VP सिंग, HD देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल, अटल बिहारी वाजपेयी, मनमोहन सिंग आणि नरेंद्र मोदी। तर या 6 पंतप्रधानांसोबत त्यांनी काय केलं की मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपद त्यांनी भूषवलं होतं। आता रामविलास पासवान यांनी भूषवलेले कोणते मंत्रिपदे आहे ते बघू आपण। त्यांनी सुरुवातीला पहिल्यांदा कामगार कल्याण मंत्री 1989 ते 90 या कालावधीमध्ये भूषवलं। नंतर होते रेल्वे मंत्री 1996 ते 98। नंतर दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्री 1999 ते 2001। नंतर आहे खाण मंत्री 2001 ते 2002। नंतर आहे रसायने व खते मंत्री 2004 ते 2009 आणि नंतर आहे 2014 ते 20 साठी ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री। प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो की रामविलास पासवान यांनी खालीलपैकी कोणते पद भूषवले होते किंवा कोणते मंत्रिपद भूषवले नव्हते, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर हे लक्षात असू द्या, कामगार कल्याण मंत्री, रेल्वे मंत्री, दळणवळण व माहिती तंत्रज्ञान मंत्री, खाण मंत्री, रसायने व खते मंत्री आणि ग्राहक व्यवहार सार्वजनिक वितरण मंत्री। असा पण प्रश्न जोड्या लावामध्ये पण विचारला जाऊ शकतो मित्रांनो, म्हणजे कामगार कल्याण मंत्री कधी भूषवलं होतं किंवा रेल्वे मंत्री कधी भूषवलं होतं, खाण मंत्री कधी भूषवलं होतं। सो हे इयर पण लक्षात असू द्या प्रत्येकाचे। नेक्स्ट पॉईंट आहे आपला, रामविलास पासवान यांनी 8 वेळा लोकसभेवर बिहारचे प्रतिनिधित्व केले। महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, हा पण प्रश्न येऊ शकतो की रामविलास पासवान यांनी किती वेळा लोकसभेवर बिहारचे प्रतिनिधित्व केले होते, तर किती, 8 वेळा। सध्या ते राज्यसभेतून खासदार म्हणून निवडून आले होते, म्हणजे काय केले ते 8 वेळेस तर लोकसभेवर सदस्य होतेच, परंतु ते खासदार सदस्यसुद्धा होते, पॉईंट लक्षात असू द्या। 1969 मध्ये त्यांनी बिहार पोलिसाच्या DSP म्हणून निवड झाली। कधी मित्रांनो, 1969 मध्ये कोणत्या पदावर, तर DSP पदावर काय झाले की त्यांची निवड झाली पोलीस या डिपार्टमेंटमध्ये। 1975च्या आणीबाणीला विरोध केला, त्यामुळे त्यांना तुरुंगात जावे लागले होते। 1977 मध्ये जनता पार्टीच्या तिकिटावर त्यांनी हाजीपूर मतदारसंघातून पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक जिंकली होती। चला तर दुसरा पॉईंट बघू आपला आता।
आता बघू अक्कीथम अच्युथम नांबुथेरी यांच्याविषयी. मित्रांनो हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे कॅरेक्टर आहे, सो लक्षपूर्वक हे आहे का. यांचा जन्म झाला आहे 1926मध्ये. कुठे झाला आहे की कुमारनल्लूर पलक्कड, ओके, केरळमध्ये त्यांचा जन्म झाला. कधी झाला? 1926मध्ये. निधन डेट लक्षात असू द्या मित्रांनो, 15 ऑक्टोबर 2020 थ्रिसूर येथे. मित्रांनो जन्माच्या डेटपेक्षा निधनची डेट सध्याच्या घडीला महत्त्वाची आहे आपल्यासाठी. तर त्यांची डेट झाली आहे 15 ऑक्टोबर 2020 म्हणजे थ्रिसूर येथे, ओके. कुठे झाले ते पण असू द्या, थ्रिसूर येथे त्यांचं निधन झालं आहे. अक्कीथम या महाकवी म्हणून ओळखले जायचे, शेवटचे मल्याळम कवी होत्या. मित्रांनो हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. अक्कीथम या काय म्हणून ओळख, त्यांची ओळख काय होती? महाकवी म्हणून त्यांची ओळख होती आणि ते शेवटचे मल्याळम कवी होते, लक्षात असू द्या. 1956मध्ये ते ऑल इंडिया रेडिओच्या कोझिकोड केंद्रामधून पटकथा लेखक म्हणून रुजू झाले. त्यांनी सुरुवात कधी केली त्यांच्या जीवनाची? 1956मध्ये काय झालं की ऑल इंडिया रेडिओमध्ये कोझिकोड केंद्रामध्ये पटकथा लेखक म्हणून ते रुजू झाले. त्यांनी 3 दशके आकाशवाणीमध्ये काम केले. जवळपास किती? 3 दशके म्हणजे 30 वर्षे त्यांनी काय केलं की आकाशवाणीमध्ये काम केले. अक्कीथम यांनी आपल्या कार्याची सुरुवात उन्नी नांबुथुरी या मासिकाच्या संपादक म्हणून केले. प्रश्न येऊ शकतो की अक्कीथम यांनी म्हणजे कोणत्या मासिकापासून त्यांचे संपादक केले? तर उन्नी नांबुथुरी, हे पण लक्षात असू द्या, मासिक आहे हे. असा पण प्रश्न येऊ शकतो की उन्नी नांबुथुरी हे काय आहे, किंवा साप्ताहिक आहे, पाक्षिक आहे, मासिक आहे. तर काय आहे ते इथे मासिक आहे, पॉईंट लक्षात. आणि अक्कीथम हे काय आहे की शेवटचे मल्याळम कवी आहे, इथे लक्षात असू द्या. त्यांना महाकवी म्हणून ओळखले जायचे. प्रश्न असाही डायरेक्टली येऊ शकतो की कोणाला खालीलपैकी कोणाला महाकवी म्हणून ओळखले जायचे? तर कोणाला? अक्कीथम यांना महाकवी म्हणून ओळखले जायचे. तर नेक्स्ट पॉईंट आहे अक्कीथम यांचे अजून काही मासिके आहे. आपण बघितलं की त्यांचं पहिलं मासिक आहे उन्नी नांबुथुरी, नंतर आहे मंगलोदयम आणि योगक्षेमम, ओके. प्रश्न येऊ शकतो की अक्कीथम यांच्या खालीलपैकी कोणते मासिक नाही? तर हे 3 आहे, हे लक्षात असू द्या. उन्नी नांबुथुरी, मंगलोदयम आणि योगक्षेमम हे त्यांचे मासिक आहे. महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. आता अक्कीथम हे 55व्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते आणि ज्ञानपीठ प्राप्त करणारे ते 6वे मल्याळी साहित्यिक होते. काय होतं की अक्कीथम हे किती 55व्या ज्ञानपीठ पुरस्कार विजेते होते. 55 ज्ञानपीठ पुरस्कार कधी 2019मध्ये दिला गेला आणि ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ते 6वे मल्याळी साहित्यिक होते. मित्रांनो इथे चुकवू शकतात ते आपल्याला परीक्षेमध्ये. ते असे सांगतील की अक्कीथम हे 54वे ज्ञानपीठ पुरस्कार आहे किंवा 56वे ज्ञानपीठ पुरस्कार आहे. सो हे लक्षात असू द्या, 55वे ज्ञानपीठ पुरस्कार. आणि प्राप्त करणारे ते इथे पण चुकू शकतात की 5वे आहे, 4थ्या आहे, 3ऱ्या आहे, अशा प्रकारचे ते चुकवू शकतात. म्हणजे हे 2 पॉईंट लक्षात असू द्या. अक्कीथम किती 55वे ज्ञानपीठ पुरस्कार आणि कितवे आहे ते 6वे मल्याळी इथे साहित्यिक आहे, ओके. देशबंधू चित्तरंजन दास यांनी लिहिलेल्या सागर संगीत नावाच्या पुस्तकाचा अनुवाद अक्कीथम यांनी मल्याळम भाषेत केला. हा पण लक्षात असू द्या. काय की देशबंधू चित्तरंजन दास यांनी लिहिलेल्या सागर संगीत नावाच्या पुस्तकाचा अनुवाद अक्कीथम यांनी मल्याळम भाषेत केला. त्यांच्या जीवन प्रवासाचे वर्णन करणारी अरिकिल अक्कीथम ही डॉक्युमेंटरी सुरेश दिग्दर्शित आहे. मित्रांनो महत्त्वाचा परीक्षण, त्यांची डॉक्युमेंटरीचं नाव काय आहे? अरिकिल अक्कीथम हे त्यांचं डॉक्युमेंटरीचं नाव आहे. त्यांना कोणते कोणते पुरस्कार मिळाले ते बघू आपण. 1972मध्ये केरळ साहित्य अकादमी पुरस्कार बलिदर्शम या साहित्यासाठी त्यांना मिळाला होता 1972मध्ये. नंतर 1973मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार हा सुद्धा बलिदर्शम साहित्यासाठीच मिळाला होता. 1973मध्ये ओडकू झल पुरस्कार. 1994मध्ये अल स्मारक कविता पुरस्कार. 1996मध्ये त्यांना ललितांबिका अंतर्जमाम साहित्य पुरस्कार. 2017मध्ये त्यांना पद्मश्री मिळाला होता आणि 2019मध्ये त्यांना 55वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता. मित्रांनो असा पण प्रश्न येऊ शकतो की अक्कीथम यांना खालीलपैकी कोणते पुरस्कार मिळाले आहे किंवा मिळाले नाही? तर असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो हे पॉईंट लक्षात असू द्या. साहित्य अकादमी एक पॉईंट लक्षात असू द्या. नंतर आहे 2017मध्ये पद्मश्री, 2019मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार. इथे ते आपल्याला पद्मभूषण किंवा पद्मविभूषण म्हणून देऊन ते आपल्याला चुकवू शकतात. हा पॉईंट लक्षात असू द्या. तर त्यांना कोणता पद्मश्री हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि हे पण लक्षात असू द्या बलिदर्शनसाठी काय की केरळ साहित्य अकादमी पुरस्कार आणि साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता. नंतर आहे मृदुला सिंह यांच्याविषयी माहिती बघूया. त्यांचा जन्म झाला आहे 27 नोव्हेंबर 1942मध्ये मुझफ्फरपूर बिहारमध्ये. निधन झाला आहे 18 नोव्हेंबर 2020. ही डेट लक्षात असू द्या.
मृदुला सिंह या गोव्याच्या पहिल्या महिला राज्यपाल व गोव्याच्या 17व्या राज्यपाल होत्या. मित्रांनो महत्त्वाचं पॉईंट काय आहे की मृदुला सिंह गोव्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. काय होत्या की महिला, तर एकूण होत्या किती 17व्या राज्यपाल होत्या त्या. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वात समागम क्रांतीत सक्रिय सहभाग घेतला होता. मृदुला सिंह या अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात केंद्रीय समाज कल्याण मंडळाच्या अध्यक्ष होत्या. कोणाच्या काळात मित्रांनो? इथे अटल बिहारी यांच्या काळात काय होत्या की त्या इथे समाज कल्याण मंडळाच्या अध्यक्ष होत्या. आता त्यांचे साहित्य खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो, हे लक्षात असू द्या. त्यांचं आत्मचरित्र आहे राजपथ से लोकपथ पर. ओके, मृदुला सिंहांचं आत्मचरित्र कोणतं आहे? राजपथ से लोकपथ पर. असा डायरेक्टली क्वेश्चन येऊ शकतो की राजपथ से लोकपथ पर हे आत्मचरित्र कोणाचे आहे? आणि त्यांचे लेखन साहित्य पण खूप महत्त्वाचे आहे, ते पण लक्षात असू द्या. नई देवयानी, जो मेहंदी को रंग, घरवास, ययावरी आँखों से, देखने में छोटे लगे, सीतापुनी बोली, बिहार के लोककथाएं, ढाई बीघा जमीन, मात्र देह नहीं है औरत, विकास का विश्वास आणि साक्षात्कार हे त्यांचे काय आहे की मित्रांनो इथे साहित्य आहे. परत एकदा आपण बघू इथं फोकस करू. आत्मचरित्र आहे राजपथ से लोकपथ पर आणि त्यांचे साहित्य लक्षात असू द्या मित्रांनो, खूप महत्त्वाचे आहे. डायरेक्टली साहित्याचे नाव देतील आणि विचारतील हे कोणाचे साहित्य आहे? तर नई देवयानी, जो मेहंदी को रंग, घरवास, ययावरी आँखों से, देखने में छोटे लगे, सीतापुनी बोली, बिहार की लोककथाएं है, ढाई बीघा जमीन, मात्र देह नहीं है औरत, विकास का विश्वास आणि साक्षात्कार हे त्यांचे मृदुला सिंह यांचे काय आहे की हे साहित्य आहे. आणि त्यांचं आत्मचरित्र विशेष करून लक्षात असू द्या मित्रांनो, राजपथ से लोकपथ पर. नंतर बघू इथं सौमित्री चॅटर्जी यांच्याविषयी माहिती. त्यांचा जन्म झाला आहे 19 जानेवारी 1935 मध्ये कोलकाता. निधन आहे 15 नोव्हेंबर 2020 कोलकाता येथे. त्यांची ओळख काय आहे की ते नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक, कवी, लेखक म्हणून ते ओळखले जायचे. त्यांचा पहिला चित्रपट होता अपूर्ण संसार, 1959 मध्ये हा प्रदर्शित झाला होता. प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्याबरोबर त्यांनी चित्रपटात कामही केले होते. आणि त्यांना कोणते कोणते सन्मान पुरस्कार मिळाले आहे ते बघू आपण इथे. फ्रान्सचा ऑर्डर ऑफ लेटर सन्मान प्राप्त, ती पहिली व्यक्ती भारतीय होती, लक्षात असू द्या मित्रांनो. सौमित्र चॅटर्जी ही फ्रान्सचा ऑर्डर ऑफ लेटर सन्मान प्राप्त करणारी ती पहिली भारतीय होती. 2004 मध्ये त्यांना पद्मभूषण मिळालं होतं. 2012 मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार, 2017 मध्ये फ्रान्सचा लेजन ऑफ ऑनर आणि संगीत नाटक अकादमी. मित्रांनो इथे विचारू शकता की खालीलपैकी कोणता पुरस्कार त्यांना मिळाला आहे किंवा नाही. तर हे पद्मभूषण हे लक्षात असू द्या, इथे पण चुकू शकतात पद्मश्री किंवा पद्मविभूषण म्हणून. त्यांना फ्रान्सचा ऑर्डर ऑफ लेटर सन्मान प्राप्त, ते पहिले भारतीय होते. नंतर 2012 मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला. 2017 मध्ये फ्रान्सचा लेजन ऑफ ऑनर हा आणि संगीत नाटक अकादमी हा त्यांना पुरस्कार मिळाला. त्यांचं बुक आहे मित्रांनो, ते बंगाली होते. त्यांचं चरित्र आहे प्रदोष मित्रा. ओके, चरित्र त्यांचं आत्मचरित्र कोणतं आहे इथं? प्रदोष मित्रा हे त्यांचं आत्मचरित्र आहे. आणि त्यांचे काही बुक आहे प्रतिदिन ताबा गाथा, परिचय, माणिकदार संघ हे त्यांचे काय आहे की बुक्स आहे. आणि त्यांची कविता पण आहे श्रेष्ठ कविता, मध्यंतर संकेत आणि कविता संग्रह त्यांचे काय आहे की कविता कोश आहे इथे. नंतर बघू आपण लीला सत्यनारायण यांच्याबद्दल माहिती. त्यांचा जन्म झाला आहे 5 फेब्रुवारी 1948 मध्ये. मित्रांनो हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे, कारण की ते महाराष्ट्रामधील आहे. लीला सत्यनारायण यांचा जन्म कधी? 5 फेब्रुवारी 1948 मध्ये मुंबईमध्ये झाला आहे. निधन झालं आहे 16 जुलै 2020 कोरोनामुळे त्यांचे निधन झालं आहे मित्रांनो, ही डेट लक्षात असू द्या. निधन कधी झालं आहे की 16 जुलै 2020 मध्ये. नीला सत्यनारायण या 1972च्या बॅचमधील भारतीय प्रशासकीय सेवेतील IAS होत्या आणि त्या महाराष्ट्र केडरच्या IAS होत्या मित्रांनो, हा पॉईंट लक्षात असू द्या. काय होत्या की 1972 बॅच लक्षात असू द्या, कोणती बॅच? 1972 बॅचचे IAS प्रशासकीय होत्या. आणि कोणत्या केडरच्या होत्या? तर त्या महाराष्ट्र केडरच्या होत्या. 2009 मध्ये अतिरिक्त मुख्य सचिव या पदावरून त्या नियुक्त झाल्या. म्हणजे काय झालं की 1972 मध्ये त्या रुजू झाल्या आणि 2009 मध्ये कोणत्या? अतिरिक्त मुख्य सचिव महसूल विभागामधून त्या काय झाल्या की निवृत्त इथे झाल्या. कोविड-19 मुळे निधन पावलेल्या राज्यातील पहिल्या IAS त्या अधिकारी होत्या. आता महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, नीला सत्यनारायण या जुलै 2009 ते जुलै 2014 या दरम्यान महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त होत्या व एकूण त्या 4थ्या निवडणूक आयुक्त होत्या. महत्त्वाचा पॉईंट काय मित्रांनो इथे, नीला सत्यनारायण या काय होत्या की महाराष्ट्राच्या पहिल्या निवडणूक आयुक्त होत्या.
त्यांचा जो कालावधी होता तो होता जुलै 2009 ते जुलै 2014. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त होत्या आणि तशा एकूणातल्या म्हणजे किती होता, म्हणजे एकूण निवडणूक आयुक्तापैकी त्या 4थ्या होत्या. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी त्यांनी क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरू केले. महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो, कोणता प्रशिक्षण अभियान, तर इथे क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियान सुरू केले. कशासाठी केलं होतं त्यांनी, की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये निवडून येणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी त्यांनी कशाची, क्रांतिज्योती महिला प्रशिक्षण अभियानची सुरुवात केली होती. नीला सत्यनारायण यांनी काही मराठी व 2 हिंदी चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शनही केले होते. नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून बाबांची शाळा हा मराठी चित्रपट काढण्यात आला. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. प्रश्न येऊ शकतो की कोणाच्या कथेवरून बाबांची शाळा हा चित्रपट काढण्यात आला आहे, तर नीला सत्यनारायण, किंवा असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की नीला सत्यनारायण यांच्या कथेवरून कोणता मराठी मूवी काढण्यात आला आहे, तर बाबांची शाळा. ओके. नंतर आहे मित्रांनो इथे महत्त्वाचं पॉईंट, धारावीमधील लेदर व्यवसाय केंद्रामध्ये रूपांतरित करण्याचे त्यांचे श्रेय दिले जाते. नीला सत्यनारायण यांची आपण पुस्तके बघू, त्यांचे कोणते कोणते लेखन कार्य आहे इथे खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. एक पूर्ण अपूर्ण हे त्यांचं आत्मचरित्र आहे, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. एक पूर्ण अपूर्ण हे आत्मचरित्र कोणाचे आहे, असे पण डायरेक्टली प्रश्न विचारले जाऊ शकतो. आणि त्यांचे जे साहित्य आहे ते आहे आईबाबांची शाळा, आयुष्य जगताना, एक दिवस जीवनातला, ओळखीची वाट, जाळ रेषा, टाकीचे घाव, डेल्टा 15, तिढा, सत्यकथा, रात्रवनव्याची मैत्र, मी क्रांतिज्योती, पुनर्भेट आणि तुझ्याविना हे त्यांचे साहित्य आहे मित्रांनो. परत एकदा आपण त्यांच्या साहित्याकडे फोकस करू. इथे त्यांचं आत्मचरित्र आहे एक पूर्ण अपूर्ण, हे लक्षात असू द्या विशेष करून. आईबाबांची शाळा, आयुष्य जगताना, एक दिवस जीवनातला, ओळखीची वाट, जाळ रेषा, टाकीचे गाव, डेल्टा 15, तिढा, सत्यकथा, रात्रवनव्याची मैत्र, क्रांतिज्योती, पुनर्भेट आणि तुझ्याविना ही त्यांचे काय की साहित्य आहे इथे. नंतर बघू आपण इथे पंडित जसराज यांच्याबद्दल माहिती. मित्रांनो हे पण खूप महत्त्वाचे कॅरेक्टर आहे परीक्षेच्या दृष्टीने, सो पॉईंट लक्षात असू द्या. त्यांचा जन्म झाला आहे 28 जानेवारी 1930मध्ये पिलीमंदोरी, जिल्हा हिसार, हरियाणामध्ये त्यांचा जन्म झाला होता. कधी झाला, 28 जानेवारी 1930मध्ये त्यांचा जन्म झाला. निधन झाला 17 ऑगस्ट 2020मध्ये न्यू जर्सी, अमेरिका. मित्रांनो यांची डेट लक्षात ठेवा, खूप महत्त्वाची आहे. आणि त्यांचं डेट प्लेस पण हा खूप महत्त्वाचा आहे, कुठे आहे, न्यू जर्सी, अमेरिका त्यांचं निधन झालं आहे. कुठं झालं आहे, न्यू जर्सी, अमेरिका इथं 17 ऑगस्ट 2020मध्ये त्यांचं काय झालं इथं निधन झालं आहे. त्यांची ओळख संगीत मार्तंड आणि ज्येष्ठ आणि ख्यातनाम गायक होते. डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो की संगीत मार्तंड म्हणून कोणाला ओळखला जायचे. ओके, तर कोणाला इथे तर संगीत मार्तंड म्हणून डायरेक्टली पंडित जसराज यांचं नाव येतं. ओके, संगीत मार्तंड म्हणून ते ओळखले जायचे. आणि ज्येष्ठ आणि ख्यातनाम गायक होते. पंडित जसराज हे मेवाती घराण्याचे गायक होते. मित्रांनो स्टेटमेंटमध्ये जर क्वेश्चन आला नाही यांचा तर 100% हे येईल. ओके, संगीत मार्तंड होते, त्यांचं निधन न्यू जर्सी येथे झालं आहे, ते मेवाती घराण्याचे गायक होते. ओके, अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो, सो पॉईंट लक्षात असू द्या. पंडित जसराज हे गुरु महाराज जयवंत सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत शिकले. जसराज यांनी भारतीय संगीत विश्वात जसरंगी ही नवीन संकल्पना रुजवली. कोणती मित्रांनो, जसरंगी ही त्यांनी नवीन संकल्पना रुजवली. जसराज यांचा हवेली संगीत विषय सखोल अभ्यास होता. कशाविषयी, कोणता विषय, हवेली संगीताविषयी त्यांचा सखोल इथे अभ्यास होता. पंडित जसराज यांनी इंडियन म्युझिक अकॅडमीची स्थापना केली. 2019मध्ये आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संस्थेने एका लघुग्रहाला त्यांचे नाव दिले. असे बहुमान मिळवणारे ते पहिलेच भारतीय संगीतकार आहे. मित्रांनो कशाला नाव दिले त्यांनी, लघुग्रहाला नाव दिले. आता त्यांना कोणते कोणते पुरस्कार मिळाले ते बघू. मित्रांनो यांना 3ही राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. पद्मश्री 1975मध्ये, पद्मभूषण 1990मध्ये आणि पद्मविभूषण 2000मध्ये. हे लक्षात असू द्या मित्रांनो, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पंडित जसराज यांना हे 3ही पुरस्कार मिळालेले आहे. नंतर त्यांना आणखी मिळाले संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1987मध्ये, संगीत नाटक अकादमी फेलोशिप 2010मध्ये, पु ल देशपांडे जीवनगौरव पुरस्कार 2012मध्ये, मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार, नंतर आहे महाराष्ट्र गौरव पुरस्कार, नंतर आहे भारतरत्न भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार 2013मध्ये, नंतर आहे गंगूबाई हंगल जीवनगौरव पुरस्कार. हा आता बघूया आपण C.S. शेषाद्री यांची ओळख होती प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ. प्रश्न डायरेक्टली येऊ शकतो की C.S. शेषाद्री हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते, तर ते होते प्रसिद्ध भारतीय गणितज्ञ या क्षेत्राशी संबंधित होते.
यांच्यावर फ्रेंच गणितज्ञ आंद्रे वेल यांचा प्रभाव होता. 1965 मध्ये त्यांनी मित्रासोबत नरसिंह शेषाद्री सिद्धांत विकसित केला. नंतर पुढे हा शेषाद्री स्थिरांक म्हणून अस्तित्वात आला. हा पॉईंट लक्षात असू द्या. नंतर आहे चेतन चव्हाण. चेतन चव्हाण यांचा जन्म बरेली उत्तर प्रदेश येथे झाला. निधन झालं आहे गुरुग्राम हरियाणामध्ये. ते कोविड-19मुळे निधन झाले. चेतन चव्हाण महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळत होते. हा पॉईंट लक्षात असू द्या मित्रांनो. त्यांचा जन्म जरी उत्तर प्रदेशमध्ये झाला तर ते महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळत असे. सुनील गावस्कर यांची सलामीची साथीदार म्हणून त्यांची एक विशिष्ट ओळख होती. 1975-76 मध्ये दिल्लीकडून खेळताना सुरुवात. चेतन चव्हाण हे हेल्मेट परिधान करणारे भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट यांच्याविषयी म्हणजे काय की चेतन चव्हाण हे हेल्मेट परिधान करणारे भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होते. नंतरचा पॉईंट आहे इब्राहिम अलकाजी. हे पण खूप महत्त्वाचे आहे परीक्षेच्या दृष्टीने, कारण की ते महाराष्ट्रामधील आहे. त्यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1925 मध्ये पुणे येथे झाला. मित्रांनो, जन्म कुठे झाला त्यांचा? पुणेमध्ये. आणि निधन झालं आहे 4 ऑगस्ट 2020 मध्ये. जन्म डेट आणि निधन डेट पण लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचे आहे. जन्म डेट आहे 18 ऑक्टोबर 1925 पुणेमध्ये, तर निधन डेट आहे 4 ऑगस्ट 2020 मध्ये. त्यांची ओळख आहे आधुनिक भारतीय रंगभूमीचे शिल्पकार. खूप महत्त्वाचं पॉईंट आहे मित्रांनो. डायरेक्टली प्रश्न येऊ शकतो की आधुनिक भारतीय रंगभूमीचे शिल्पकार खालीलपैकी कोणाला ओळखले जायचे, किंवा इब्राहिम अलकाजी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर त्यांची ओळख आहे आधुनिक भारतीय रंगभूमीचे शिल्पकार आहे. त्यांचं शिक्षण झालं की रॉयल अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्स लंडन येथे त्यांचं शिक्षण झालं आहे. 1954 मध्ये त्याने थिएटर युनिटी संस्था मुंबई येथे स्थापन केली. नंतर दिल्ली येथे त्यांनी आर्ट हेरिटेज गॅलरीची स्थापना केली होती. 1959 मध्ये स्थापन झालेल्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे ते पहिले संचालक होते. संचालकपदी ते 15 वर्ष राहिले. मित्रांनो, महत्त्वाचा पॉईंट आहे, 1959 मध्ये काय झालं की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाची स्थापना झाली. त्याचे ते काय संचालक होते पहिले, आणि 15 वर्षे ते संचालक या पदावर राहिले. त्यांनी 2 मासिक काढलं होतं. थिएटर युनिटी बुलेटिन हे मासिक पण काढलं होतं. 1947च्या भारत-पाक फाळणीवेळी त्यांचे भावंडे पाकिस्तानात निघून गेली. मात्र अलकजी यांनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला होता. आता त्यांना पुरस्कार कोणते कोणते मिळाले ते बघू आपण. संगीत नाटक अकादमी पुरस्कार 1962 मध्ये, पद्मश्री 1966 मध्ये, पद्मभूषण 1991 मध्ये, संगीत नाटक अकादमी सन्माननीय सदस्यत्व मिळालं 1967 मध्ये. नंतर कालिदास पुरस्कार 1988 मध्ये, तन्वीर सन्मान 2014 मध्ये. मित्रांनो, हे पॉईंट लक्षात असू द्या, त्यांना पुरस्कार मिळालेले हे महत्त्वाचे आहे, कारण की ते महाराष्ट्रामधील आहे. परीक्षेच्या दृष्टीने ते महत्त्वाचे व्यक्ती आहे. तर संगीत नाटक अकादमी मिळालं, पद्मश्री पद्मभूषण हे 2 मिळाले, पद्मविभूषण मिळालेलं नाही, लक्षात असू द्या. संगीत नाटक अकादमीची सन्माननीय सदस्यत्व, कालिदास पुरस्कार आणि तन्वीर सन्मान एवढे त्यांना पुरस्कार मिळालेले आहे. नंतर आहे शिवाजीराव पाटील निलंगेकर. हे पण महाराष्ट्रामधील आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे व्यक्तिमत्व. जन्म 1931 मध्ये, निलंगा लातूर येथे. निधन झालं त्यांचं 5 ऑगस्ट 2020 पुणेमध्ये. ही डेट लक्षात असू द्या, 5 ऑगस्ट 2020 पुणे येथे त्यांचे निधन झालं आहे. दादासाहेब या नावाने ते परिचित होते. महाराष्ट्राचे 10वे मुख्यमंत्री होते. मित्रांनो, लक्षात असू द्या, प्रश्न येऊ शकतो त्यांच्यावर. कितवे ते 10वे? ओके, म्हणजे शिवाजीराव पाटील निलंगेकर स्टेटमेंटमध्ये येऊ शकतं की महाराष्ट्राचे कितवे मुख्यमंत्री होते, तर 10वे मुख्यमंत्री होते. त्यांनी त्यांचा कालावधी होता 3 जून 1985 ते 6 मार्च 1986. फक्त त्यांनी 9 महिने महाराष्ट्राचे 10वे मुख्यमंत्री म्हणून पद भूषवले होते. आता शिवाजीराव निलंगेकर हे हैदराबाद मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकही होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. परत एकदा महत्त्वाचा पॉईंट आहे, आपण बघून घेऊ. त्यांचा जन्म लातूर येथे झाला. निधन झालं आहे 5 ऑगस्ट 2020 मध्ये. दादासाहेब या नावाने ते परिचित होते. आणि महाराष्ट्राचे कितवे? 10वे मुख्यमंत्री होतं. त्यांचा कालावधी होता 3 जून 1985 ते 6 मार्च 1986 हा त्यांचा कालावधी होता. ते 9 महिने होते. आणि हैदराबाद मुक्ती संग्रामातील ते स्वातंत्र्य सैनिक होते. ओके, आता बघूया आपण डॉक्टर गोविंद स्वरूप यांच्याविषयी माहिती. त्यांचा जन्म 1929 उत्तर प्रदेश येथे झाला. निधन झालं आहे 2020 मध्ये पुणे. 91 वर्षी त्यांचं निधन झालं आहे. ओळख त्यांची भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक, महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. भारतीय रेडिओ खगोलशास्त्राचे जनक कोणाला ओळखले जायचे, तर कोणाला? डॉक्टर गोविंद स्वरूप यांना. त्यांचे शिक्षण झालं आहे अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठातून PhD मिळवली होती त्याने. यांच्या मार्गदर्शनाखाली भारतातील पहिली आधुनिक रेडिओ दुर्बीण मुंबईजवळच्या कल्याण येथे उभारली.
नंतर आहे खोदड नारायणगाव येथे जगातील दुसऱ्या क्रमांकाची महाकाय दुर्बीण उभारण्याचे काम त्यांनी केले होते. त्यांना पुरस्कार कोणते कोणते मिळाले होते तर इथे भटनागर पुरस्कार 1972 मध्ये, पद्मश्री 1973 आणि होमी भाभा पुरस्कार 2009 मध्ये एवढे त्यांना पुरस्कार मिळालेले होते. नंतरचे बघू आपण देवराम नामदेव चौधरी यांच्याविषयी माहिती. हे महाराष्ट्राचे पहिले राज्य निवडणूक आयुक्त होते. महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, देवराव नामदेव नाईक हे महाराष्ट्राचे पहिले राज्य निवडणूक होते. देवराम चौधरी यांनी पहिले राष्ट्रीय निवडणूक आयुक्तपदी 26 एप्रिल 1994 रोजी त्यांची नियुक्ती झाली होती. नंतर आहे सुशांत सिंह राजपूत यांच्याविषयी माहिती बघू. त्यांचा जन्म 21 जानेवारी 1986 पटना बिहार येथे झाला. निधन 14 जून 2020 मध्ये मुंबई. त्यांनी आत्महत्या केली, सगळ्यांना माहिती आहे. त्यांचं टोपण नाव होतं गुड्डू. सुशांत सिंह यांचं टोपण नाव काय होतं की गुड्डू. त्यांनी कारकिर्दीची सुरुवात किस देश में है मेरा दिल या सिरियलमधून त्यांनी सुरू केलं होतं. 2008 मध्ये ही सुरू झाली होती स्टार प्लसवर. नंतर त्यांना प्रसिद्ध मिळाली पवित्र रिश्ता या सिरियलमधून. ती 2009 मध्ये ZTVवर सुरू झाली होती. नंतर बॉलिवूडमध्ये त्यांचा पहिला चित्रपट होता काय पोछे. येऊ शकतो मित्रांनो प्रश्न आलाच तर. नंतर शेवटचा चित्रपट होता दिल बेचारा. त्यांच्या मालिका कोणत्या कोणत्या होत्या बघू आपण. किस देश में है मेरा दिल, पवित्र रिश्ता, जरा नचके दिखा, झलक दिखला जाए त्यांच्या सिरियल होत्या. आणि त्यांचा चित्रपट होता की शुद्ध देसी रोमांस, केदारनाथ, PK, SM धोनी, द अनटोल्ड स्टोरी, छिछोरे, राब्ता, वेलकम टू न्यूयॉर्क आणि दिल बेचारा हे त्यांचे काही चित्रपट आहे. सुशांत सिंहने तरुण विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी सुशांत फॉर एज्युकेशनल हा कार्यक्रम राबवला होता. मित्रांनो महत्त्वाचा आहे, कोणता कार्यक्रम राबवला होता त्यांनी. सुशांत फॉर एज्युकेशनल हा कार्यक्रम त्यांनी राबवला होता. महिला उद्योजकता प्लॅटफॉर्मचे प्रमोशन करण्यासाठी नीती आयोगाने त्यांच्याशी इथे करार केला होता. ओके. नंतर आहे साहबजादे इरफान अली खान. यालाच आपण इरफान खान यांना म्हणतो. तर त्या पूर्ण नाव काय त्यांचं इथे साहबजादे इरफान अली खान हे त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांचा जन्म जयपूर राजस्थानमध्ये झाला. निधन झालं आहे 29 एप्रिल 2020 मुंबई. डेट लक्षात असू द्या मित्रांनो, 29 एप्रिल 2020 मध्ये मुंबई येथे त्यांचं निधन झालं आहे. त्यांनी सुरुवात केलं होतं चाणक्य हिंदी या मालिकापासून त्यांनी आपल्या जीवनाची सुरुवात केली होता. आणि इरफान खान यांचा पहिला चित्रपट होता सलाम बॉम्बे 1988 मध्ये. शेवटचा चित्रपट ठरला अंग्रेजी मीडियम 2020 मध्ये. त्यांचा हिंदी मीडियमसुद्धा चित्रपट आहे, परंतु शेवटचा चित्रपट कोणता आहे अंग्रेजी मीडियम हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला होता. त्यांनी या मालिकामध्ये काम केलं होतं चाणक्य, भारत एक खोज, द ग्रेट मराठा, जय हनुमान, बनेगी अपनी बात या त्यांनी सिरियलमध्ये काम केलं होतं. त्यांनी हॉलिवूड चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं होतं. तर त्यांनी द वॉरियर्स, अ मायटी हार्ट, दार्जिलिंग लिमिटेड, न्यूयॉर्क, आय लव्ह यू, द अमेझिंग स्पायडरमॅन, ज्युरॅसिक वर्ल्ड आणि लाईफ ऑफ पाय या चित्रपटामध्ये त्यांनी काम केलं होतं. आता बॉलिवूड चित्रपटामध्ये कोणत्या चित्रपटामध्ये काम केलं तर मकबूल, लाईफ इन मेट्रो, स्लॅम डॉग मिलेनियर, पानसिंह तोमर, द लंच बॉक्स, हिंदी मीडियम, रोग, पिको, हैदर, अंग्रेजी मीडियम, द किलर अशा प्रकारच्या बॉलिवूडच्या चित्रपटामध्ये सुद्धा त्यांनी काम केलं होतं. आता त्यांना मिळालेले पुरस्कार आहे पद्मश्री 2011 मध्ये, फिल्मफेअर 2004 मध्ये, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून मिळाला त्यांना पानसिंग तोमर या चित्रपटासाठी. एशियन फिल्म अवॉर्ड उत्कृष्ट अभिनेता द लंच बॉक्स या चित्रपटासाठी 2014 मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. आता बघूया आपण ऋषी कपूर यांच्याविषयी माहिती. त्यांचा जन्म 4 सप्टेंबर 1952 मध्ये माटुंगा मुंबई येथे झाला. निधन झालं आहे 30 एप्रिल 2020 गिरगाव मुंबई. टोपण नाव होते चिंटू. मित्रांनो लक्षात असू द्या, ऋषी कपूर यांचे टोपण नाव काय होतं चिंटू त्यांचं टोपण नाव होतं. चित्रपटातून त्यांनी पदार्पण केला होता. मेरा नाम जोकर हे बाल कलाकार म्हणून त्यांनी काय केलं होतं इथे एंट्री केली होती. तर त्यांचं पहिलं चित्रपट होतं इथे मेरा नाम जोकर 1970 मध्ये. सर्वोत्कृष्ट बाल पुरस्कार त्यांना इथे मिळाला होता. मुख्य नायक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता बॉबी आणि शेवटचा चित्रपट ठरला त्यांचा द बॉडी. अर्धवट राहिलेले चित्रपट शर्माजी नमकीन. मित्रांनो महत्त्वाचं पॉईंट काय आहे की त्यांचं टोपण नाव होतं इथं चिंटू. त्यांनी सुरुवात केली होती मेरा नाम जोकरपासून 1970. मुख्य नायक म्हणून त्यांचा पहिला चित्रपट होता बॉबी आणि शेवटचा चित्रपट ठरला द बॉडी. अर्धवट राहिलेले त्यांचं चित्रपट होतं त्याचं नाव आहे शर्माजी नमकीन. ऋषी कपूर यांचा दिग्दर्शित चित्रपट आप लौट चले. ओके मित्रांनो, त्यांनी एक चित्रपट दिग्दर्शितसुद्धा केला होता आणि तो होता आप लौट चले 1999. त्यांना पुरस्कार मिळालेला आहे
1973मध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मेरा नाम जोकरसाठी, 1974मध्ये फिल्मफेअर पुरस्कार बॉबीसाठी, 2008मध्ये फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार, 2009मध्ये रशियन सरकारकडून त्यांना सन्मान मिळाला होता, 2011मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर समीक्षक पुरस्कार मिळाला होता. नंतर आहे 2 दूनी 4 या चित्रपटासाठी. ओके, कशासाठी मिळाला होता? 2 दूनी 4 या चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता समीक्षक. 2017मध्ये सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार त्यांना मिळाला होता. आता बघूया आपण रत्नाकर मतकरी यांच्याविषयी माहिती. हे खूप महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे. यांचा जन्म 17 नोव्हेंबर 1938मध्ये मुंबई येथे झाला आहे. निधन 17 मे 2020 मुंबई येथे. त्यांची ओळख होती ज्येष्ठ साहित्यक, नाटककार, दिग्दर्शक, निर्माते, बालनाट्य चळवळीचे अध्येय आणि स्तंभलेखक ही त्यांची ओळख होती. त्यांचे शिक्षण हे अर्थशास्त्र विषयामध्ये मुंबईमध्ये पदवी झाली. मुंबई विद्यापीठामध्ये. बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी 20 वर्ष काम केले. शाळेत असताना त्यांनी वर्गाच्या हस्तलेखनासाठी पन्नादाई ही एकांकिका लिहिली होती. कोणती मित्रांनो? पन्नादाई ही सुरुवातीला त्यांनी एकांकिका लिहिली होती. नंतर 1955मध्ये वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी वेडी माणसं ही एकांकिका लिहिली. पहिली सुरुवातीला कोणती? त्यांनी पन्नादाई लिहिली होती शाळेसाठी. नंतर काय केले की वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी वेडी माणसं ही एकांकिका लिहिली. रत्नाकरी मतकरी यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या लिव्हिंग ऑर डेड या गूढकथा सदृश्य कथेचा अनुवाद कदंबिनी या नावाने केला होता. महत्त्वाचं पॉईंट आहे मित्रांनो, काय केला की रत्नाकर मतकरी यांनी काय केलं की रवींद्रनाथ टागोर यांच्या लिव्हिंग ऑर डेड या गूढकथा सदृश्य कथेचा अनुवाद त्यांनी कोणत्या नावाने केला? इथे कदंबिनी या नावाने केला. त्यांनी 2 संस्था काढल्या होत्या. एक होती बालनाट्य आणि सूत्रधार. अशा प्रकारच्या त्यांनी 2 संस्था काढल्या होत्या. त्यांनी मराठी चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शक केले. तर कोणते? इन्व्हेस्टमेंट हे मराठी चित्रपट आहे. 2013मध्ये त्यांनी याचे लेखन केले होते. दूरदर्शनवरील शारदाची चांदणी व गजरा यासारख्या कार्यक्रमाचे ते सादरकर्ते होते. नर्मदा बचाव आंदोलन आणि निर्भया बनो आंदोलनामध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता. नंतर आपण रत्नाकर मतकरी यांचे पुस्तक बघू मित्रांनो. यांचे लेखन कार्य खूप मोठं आहे, सो पॉईंट लक्षात असू द्या. त्यांचे बालसाहित्य त्यांनी आहे अचाट गावची अफाट मावशी, अलीबाबाचा खेचर, 39वा चोर, अल गुर्र गुर्र, चटकदार, 5+1, चमत्कार झालाच पाहिजे, राक्षस राज, जिंदाबाज, हुशार मुलांचे नाटक आणि शब्बास लाकड्या. ओके, लाकड्या. तर हे आहे त्यांचे बालसाहित्य. आता त्यांचे नाटके आहे अजून यवनात मी, आम्हाला वेगळं व्हायचंय, अरण्यक, इंदिरा, एकदा पाहावं करून, करता करविता, खोल खोल पाणी, गांधी अंतिम पर्व, चिरंजीव चौका, चंपा गोरेकर, विठोबा रुक्माई, व्यक्ती आणि वल्ली. यांचे सहलेखन मित्रांनो पु ल देशपांडे यांच्यासोबत केले होते. नंतर आहे साठलोंड, सुखांत, स्पर्श अमृताचं, माझं काय चुकलं, लोककथा 78, 4 दिवस प्रेमाचे आणि बकासूर. हे आहे त्यांची नाटके. नंतर बघू आपण बालनाट्य कोणते कोणते आहे त्यांचे. अलबत्त्या गलबत्त्या, आचार्य सर्वज्ञ, आरशाचा राक्षस, एक होता मुलगा, राजकन्याच्या कावळ्याचा फार्स, हुशार मुलांचे नाटक, महाराजांचा महामुकुट. आता आहे त्यांचे कथासंग्रह बघू. अपरात्र, अंश, इन्व्हेस्टमेंट आहे त्यांनी, याच्यावर मराठी चित्रपट निघालेला आहे. एक दिवा, विस्ताना, खेकडा, गहिरे पाणी, गोंदन, रंगाधळा, संदेह, संभ्रमाचा लाटा आणि सहज. हे त्यांचे काय आहे की कथासंग्रह आहे. त्यांची मनोगत आहे इथे आत्मने पदी, गूढ कथासंग्रह आहे, एक टोले पडतायत. नंतर आहे त्यांचे वैचारिक, कायमचे प्रश्न, बालगीते आहे, गाऊ गाणे गमतीचे. त्यांचे ललित आहे 4 दिवस प्रेमाचे, रत्नाक्षर, रत्नाकर मतकरी व्यक्ती आणि साहित्य, शांततेचा आवाज, सोनेरी सावल्या, हस्ताहस्तविता, महाराष्ट्राचं चांगभलं त्यांचे ललित कथा आहे. नंतर आहे एकांकिका, चुकलं भूल द्यावी घ्यावी. ओके, महत्त्वाचं आहे मित्रांनो. आणि त्यांचे आत्मकथन म्हणजे आत्मचरित्र आहे माझे रंग प्रयोग. ओके, खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यांचं आत्मचरित्र कोणतं आहे? माझे रंग प्रयोग. त्यांना कोणते कोणते पुरस्कार मिळाले बघू आपण. 1985मध्ये अखिल भारतीय नाट्य परिषदेचा देवल पुरस्कार मिळाला. 1985मध्ये राज्य शासनाचा अत्रे पुरस्कार. 1986मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार हा त्यांना माझं घर माझं संसार या चित्रपट पटकथासाठी मिळाला होता. 1999मध्ये नाट्यवर्ती पुरस्कार. 2003मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्कार. नंतर 2016मध्ये माझे रंग प्रयोग या ग्रंथासाठी इंदिरा भालचंद्र पुरस्कार. 2016मध्ये शांता शेळके पुरस्कार आणि 2018मध्ये साहित्य अकादमी बालसाहित्य पुरस्कार त्यांना मिळाला होता. आता बघू आपण शेखर बसू यांच्याविषयी माहिती.
शेखर बसू प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ होते. मित्रांनो प्रश्न येऊ शकतो की शेखर बसू कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते, तर ते होते अणुशास्त्रज्ञ. 2012 ते 16 भाभा अणुसंशोधन केंद्राचे संचालक होते. 2015 ते 18 अणुऊर्जा आयोगाचे ते अध्यक्ष होते. INS अहिरथ या अणुशक्तीवरील पहिल्या पाणबुडीच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोठा सहभाग होता इथे. नंतर भाभा अणुशक्ती केंद्राचे संचालक म्हणून त्यांनी कार्य केले. त्यांना पुरस्कार मिळाले होते 2014 मध्ये पद्मश्री आणि 2002 मध्ये इंडियन न्यूक्लिअर सोसायटीचा त्यांना पुरस्कार मिळाला होता. नंतर बघू आपण भानू अथय्या यांच्याविषयी माहिती. महत्त्वाचे कॅरेक्टर आहे, महाराष्ट्रामधील आहे. यांचा जन्म 28 एप्रिल 1929 कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाला होता. निधन झालं आहे 15 ऑक्टोबर 2020 मुंबईमध्ये. डेट लक्षात असू द्या मित्रांनो. निधन कधी झालं त्यांचं? 15 ऑक्टोबर 2020 मध्ये मुंबई येथे. त्यांची ओळख होती वेशभूषाकार, त्यांनाच कॉस्ट्यूम डिझायनर असं म्हणतात. मित्रांनो क्वेश्चन येऊ शकतो की वेशभूषाकार म्हणून कोणाला ओळखले जायचे किंवा भानू अथय्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर ते आहे कॉस्ट्यूम डिझायनर, त्यालाच म्हणतात वेशभूषाकार. नंतर 1956 मध्ये गुरुदत्त यांच्यासोबत त्यांनी CID चित्रपटापासून सुरुवात केली होती. भानू अथय्या यांनी सिटीझन या मराठी चित्रपटासाठी पोशाख डिझाईन केला होता. हा त्यांचा शेवटचा चित्रपट ठरला. कोणत्या चित्रपटासाठी? सिटीझन हा मराठी चित्रपटासाठी त्यांनी काय केलं की पोशाख तयार केला होता. नंतर 1938 मध्ये दिग्दर्शक रिचर्ड एडनबरो यांच्या गांधी चित्रपटासाठी, गांधी चित्रपट कधीचा होता? 1982 मध्ये बेस्ट वेशभूषाकार पुरस्कार जोनो मोलो यांच्यासोबत भानू अथय्या यांना ऑस्कर जिंकला होता. मित्रांनो महत्त्वाचा पॉईंट आहे, काय झालं की 1983 मध्ये दिग्दर्शक रिचर्ड एडनबरो यांनी चित्रपट काढला होता गांधी चित्रपट. तर या गांधी चित्रपटामध्ये काय झालं की 1982 मध्ये बेस्ट वेशभूषाकार पुरस्कार जोन मोलो आणि भानू अथय्या यांना मिळाला होता. तर भानू अथय्या, ओके, भानू अथय्या वेशभूषाकार आणि भारताच्या पहिल्या ऑस्कर विजेत्या होत्या. मित्रांनो लक्षात असू द्या, भारतातील पहिल्या ऑस्कर विजेत्या कोण होत्या इथे? तर भानू अथय्या भारतातील पहिल्या ऑस्कर विजेत्या होत्या. नंतर 1991 आणि 2002 मध्ये वेशभूषाकार राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यांना. 2001 मध्ये लगान या चित्रपटासाठी ऑस्करचे नामांकन मिळाले होते. मित्रांनो लक्षात घ्या, पुन्हा एकदा त्यांना काय केलं होतं की नामांकन मिळाले होते परंतु ऑस्कर मिळालं नाही. आता बघू आपण अश्विनी कुमार यांच्याविषयी माहिती. ते CBIचे माजी संचालक होते. त्यांनी नागालँड आणि मणिपूरचे राज्यपाल हे पद भूषवलेले होते. ते हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक आणि PMO मध्ये असिस्टंट डायरेक्टर होते. यांनी सुसाईड केली होती, लक्षात असू द्या. अश्विनी कुमार, ओके, काय होते ते? CBIचे माजी संचालक होते. नागालँड आणि मणिपूर या दोन राज्याचे ते राज्यपाल म्हणूनही राहिले. हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक आणि PMO मध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून ते होते. नंतर बघू आपण विनायक दादा पाटील, हे महाराष्ट्रामधील आहे, खूप महत्त्वाचे कॅरेक्टर आहे यांचे. जन्म 19 ऑगस्ट 1943 मध्ये निफाड नाशिकमध्ये. निधन झालं आहे 24 ऑक्टोबर 2020. डेट लक्षात असू द्या. ओळख होते माजी मंत्री, लेखक आणि साहित्यक. त्यांनी त्यांच्या राजकारणाची सुरुवात कुंदेवाडीचे सरपंच म्हणून केली होती. महाराष्ट्र राज्य वन विकास मंडळाचे ते अध्यक्षपद भूषवले होते. ते भारतातील सहकारी वंशतेचे जनक होते म्हणजे ठरले होते. मित्रांनो लक्षात असू द्या, प्रश्न येऊ शकतो की भारतातील सहकारी वंशतेचे जनक कोणाला ओळखले जायचे, तर लक्षात असू द्या आपल्या इथं पॉईंट विनायक दादा पाटील हा यांचा पॉईंट लक्षात असू द्या. नंतर आहे विनायक दादा पाटील यांनी ज्या वनस्पतीच्या तेलापासून डिझेल या इंधनाची निर्मिती होऊ शकते त्या जेट्रोफा या वनस्पतीचे मोठ्या प्रमाणात तंत्रशुद्ध शेतीस त्यांनी 1986 मध्ये केली होती. महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो. यांनी काय केलं होतं, म्हणजे एक जगावेगळा त्यांनी एक प्रयोग केला होता. विनायक दादा पाटील यांनी ज्या वनस्पतीपासून डिझेल या इंधनाची निर्मिती होऊ शकते त्या जेट्रोफा या वनस्पतीत त्यांनी काय केलं होतं की 1986 मध्ये इथे शेती केली होती. वनशेतीच्या योजनेसाठी महाराष्ट्र शासनात त्यांना कृषीभूषण आणि वनश्री हा पुरस्कार मिळाला. तर भारत सरकारने त्यांना इंदिरा प्रियदर्शनी हा पुरस्कार प्रदान केला होता. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशनचा आउटस्टँडिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया हा त्यांना पुरस्कार मिळाला होता. कोणता मित्रांनो? फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशनचा त्यांना आउटस्टँडिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया हा पुरस्कार त्यांना मिळाला होता. जिनिव्हा येथील रॉलेक्स अवॉर्ड त्यांना मिळाला होता. हे दोन्ही पुरस्कार मिळवणारे ते पहिले व एकमेव भारतीय ठरले होते. कोणते कोणते पुरस्कार मित्रांनो इथे लक्षात घ्या. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ युनायटेड नेशनचा आउटस्टँडिंग ट्री फार्मर ऑफ इंडिया आणि जिनिव्हा येथील रॉलेक्स अवॉर्ड हे पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय होते.
आता विनायक दादा यांचे कोणते कोणते पुस्तक आहे बघू आपण. यशोधन, निलगिरीची शेती, 41 वृक्ष, ऑइल ग्लूम टू ऑइल ब्लूम, जेट्रोफा आणि गेले लिहायचे राहून हे त्यांचे साहित्य होते, बुक होते. कोणते कोणते परत एकदा रिवाइज करू आपण. यशोधन, निलगिरीची शेती, 41 वृक्ष, ऑइल ग्लूम टू ऑइल ब्लूम, जेट्रोफा आणि गेले लिहायचे राहून हे त्यांचे पुस्तके होते. आता बघूया आपण प्रणव मुखर्जी यांच्याविषयी माहिती. त्यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 मध्ये मिराती, पश्चिम बंगाल येथे झाला. निधन झाला 31 ऑगस्ट 2020 मध्ये नवी दिल्ली, वयाच्या 84व्या वर्षी. मित्रांनो, निधनची डेट लक्षात असू द्या इथे, 31 ऑगस्ट 2020 मध्ये कितव्या वर्षी, वयाच्या 84 वर्षी. आता त्यांनी ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते होते 1969 ते 1986 पर्यंत आणि 1989 ते 2020 पर्यंत. तर या मधल्या कालावधी मित्रांनो, प्रणव मुखर्जी यांनी 1986 ते 1989 पर्यंत स्वतःचा राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला होता. मित्रांनो, हा पॉईंट लक्षात असू द्या. इथे बघू शकता तुम्ही ते राष्ट्रीय काँग्रेसचे 1969 ते 86 आणि 1989 ते 2020 पर्यंत कार्यकर्ते होते. नंतर त्यांनी काय केलं की मधल्या काळामध्ये 1986 ते 1989 मध्ये स्वतःचा त्यांनी काय केला की राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस पक्ष हा स्थापन केला होता. त्यांचे शिक्षण झालं होते MA LLB केलं त्यांनी कलकत्ता विद्यापीठमधून. त्यांनी जॉब पण केले होते विद्यानगर कॉलेजमध्ये प्राध्यापक आणि बाहेर क्लर्क म्हणून पण त्यांनी काम केले होते. इंदिरा गांधी यांनी त्यांचे सर्व ऋतूंचा माणूस असे वर्णन केले. महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, प्रश्न येऊ शकतो की प्रणव मुखर्जी यांचा वर्णन सर्व ऋतूंचा माणूस असं कोणी केलं. इंदिरा गांधी, किंवा असा पण येऊ शकतो की सर्व ऋतूंचा माणूस असे कोणते व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जायचे. ओके, तर प्रणव मुखर्जी. प्रणव मुखर्जी यांचे टोपण नाव होते पोल्टू. ओके, लक्षात असू द्या, पोल्टू हे त्यांचे टोपण नाव होते. प्रणव मुखर्जी हे 5 वेळा राज्यसभेवर निवडून आले, तर लोकसभेवर 2 वेळा ते निवडून आले होते. महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, प्रणव मुखर्जी किती वेळा राज्यसभेवर होते, 5 वेळा ते राज्यसभेवर निवडून आले होते, तर लोकसभेवर 2 वेळा ते सदस्य होते. आता यांची कारकिर्दी बघू आपण प्रणव मुखर्जींची. महत्त्वाचं पॉईंट मित्रांनो, 1980 ते 84 ते राज्यसभा नेते होते. 2004 ते 12 लोकसभा नेते होते. लक्षात असू द्या, ते राज्यसभा आणि लोकसभा नेते दोन्ही होते. 1982 ते 84 केंद्रीय वित्तमंत्री, 2009 ते 12 केंद्रीय वित्तमंत्री. हा पण लक्षात असू द्या, ते केंद्रीय वित्तमंत्री 2 वेळा होते. म्हणजे काय होते की राज्यसभा नेता पण होते, लोकसभा नेता होते आणि केंद्रीय वित्तमंत्री 2 वेळा त्यांनी पद भूषवले होते. 1982 ते 84 आणि 2009 ते 2012 या कालावधीमध्ये त्यांनी काय केलं की केंद्रीय वित्तमंत्री हे पद भूषवले होते. नंतर होते ते 1991 ते 96 मध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते. 1995-96 मध्ये परराष्ट्र मंत्री होते. 2004 ते 6 मध्ये संरक्षण मंत्री होते आणि 2012 ते 17 पर्यंत भारताचे 13वे राष्ट्रपती होते. किती होते मित्रांनो, 13वे. इथे आपल्याला ते चुकू शकतात 12वे 14वे देऊन. तर हे कालावधी पण कोणत्या कालावधीमध्ये होते, तर 2012 ते 17. चला तर परत एकदा बघू, महत्त्वाचं आहे. ते राज्यसभा नेता आणि लोकसभा नेते दोन्ही पण होते. त्यांनी 2 वेळा कोणते पद भूषवले होते, तर 2 वेळा त्यांनी केंद्रीय वित्तमंत्री हे पद भूषवले होते. 1982-84, तर 2009 ते 2012 ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्षसुद्धा होते. 1991 ते 96 परराष्ट्र मंत्री पद भूषवले होते. 1995-96 परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री आणि भारताचे 13वे राष्ट्रपती. हे पॉईंट लक्षात असू द्या, खूप महत्त्वाचे आहे. नंतर बघू त्यांना कोणते कोणते पुरस्कार मिळाले होते. त्यांनी 2013 मध्ये पद्मविभूषण पुरस्कार मिळाला होता. कोणतं मित्रांनो, पद्मश्री किंवा पद्मभूषण देऊन आपल्याला चुकू शकतात इथे. सो त्यांना पॉईंट लक्षात असू द्या, कोणता पुरस्कार मिळाला इथे, पद्मविभूषण. 2013 मध्ये बांगलादेश लिबरेशन ऑर ऑनर. 2016 मध्ये नॅशनल ऑर्डर ऑफ द आयव्हरी कोस्ट आणि 2019 मध्ये त्यांना महत्त्वाचा म्हणजे भारतरत्न पुरस्कार मिळाला. परत एकदा पॉईंट लक्षात घ्या, 2008 मध्ये पद्मविभूषण आहे मित्रांनो, पद्मभूषण किंवा पद्मश्री नाही बरं का. 2013 मध्ये बांगलादेश लिबरेशन ऑफ ऑनर. 2016 मध्ये नॅशनल ऑर्डर ऑफ द आयव्हरी कोस्ट आणि 2019 मध्ये भारतरत्न हा पुरस्कार मिळाला होता. त्यांचे पुस्तक बघू मित्रांनो, त्यांचे जे साहित्य आहे ना ते खूप महत्त्वाचे आहे. सो पॉईंट लक्षात असू द्या, कोणते कोणते बुक. मॅक्झिमम त्यांचे बुक इंग्लिश या लँग्वेजमध्येच आहे. तर बघू कोणते कोणते बुक आहे. ऑफ द ट्रॅक, सागा ऑफ स्ट्रगल अँड सॅक्रिफाईस, अ सेंचुरी हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस, मिड टर्म पोल, बियॉन्ड सर्व्हिव्हल. नंतर आहे काँग्रेस अँड द मेकिंग ऑफ द इंडियन नेशन. नंतर आहे थॉट्स अँड रिफ्लेक्शन्स. पुढचं आहे
द ड्रामॅटिक डिकोड, द इंदिरा गांधी इयर, द ट्रुबेलियन इयर 1980 ते 1986, द कॉलेजियन इयर 1996 ते 2012. हा प्रश्न या अगोदर येऊन गेलेला आहे मित्रांनो, आयोगाने विचारलेला आहे. चॅलेंजेस बिफोर द नेशन अँड द प्रेसिडेंटल इयर, परत एकदा त्यांचे बुक आपण रिवाईज करू इथे. ऑफ द ट्रॅक, सागा ऑफ स्ट्रगल अँड सॅक्रिफाईस, अ सेंचुरी हिस्ट्री ऑफ द इंडियन नॅशनल काँग्रेस. नंतर आहे मिड टर्म पोल, बियॉन्ड सर्व्हिव्हल. नंतर आहे काँग्रेस अँड द मेकिंग ऑफ द इंडियन नेशन, थॉट्स अँड रिफ्लेक्शन्स, द ड्रामॅटिक डिकेड, द इंदिरा गांधी इयर, द ट्रुबलेंट इयर 1980 ते 1996 मध्ये, द कॉलेशियन इयर 1996 ते 2012 मध्ये, चॅलेंजेस बिफोर द नेशन्स अँड द प्रेसिडेंटल इयर. हे त्यांचे बुक्स आणि लेखक आहे. आता बघू आपण जयवंत सिंह यांच्याविषयी माहिती बघू. त्यांचा जन्म 1938 मध्ये राजस्थानमध्ये झाला. निधन झालं आहे 2020 मध्ये नवी दिल्ली. ते भारतीय सैन्यात अधिकारी होते. मित्रांनो हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात असू द्या. जयवंत सिंह. ओके. आता जयवंत सिंह यांची राजकीय कारकिर्दी बघू. इथे आहे जयवंत सिंह हे 5 वेळा राज्यसभा सदस्य तर 4 वेळा लोकसभा सदस्य होते. खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. काय होतं की जयवंत सिंह हे 5 वेळा राज्यसभा सदस्य तर 4 वेळा इथे लोकसभा सदस्य होते. जयवंत सिंह यांनी अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो, किती वेळा राज्यसभामध्ये किती वेळा ते सदस्य होते, ते 5 वेळा होते. तर ते लोकसभेमध्ये 4 वेळा इथे सदस्य होते. आणि त्यांनी काय केलं की अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले होते. नंतर त्यांना 1996 मध्ये त्यांनी केंद्रीय वित्तमंत्री, 2002 ते 4 मध्ये केंद्रीय वित्तमंत्री 2 वेळा झाले होते मित्रांनो, लक्षात असू द्या. ते केंद्रीय वित्तमंत्री किती 2 वेळा झाले होते 1996 मध्ये, आणि 2002 ते 4 या कालावधीमध्ये ते केंद्रीय वित्तमंत्री होते. नंतर 2000 ते 2001 पर्यंत संरक्षण मंत्री, 1998 ते 2000 पर्यंत परराष्ट्र मंत्री, 1998 ते 99 मध्ये नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, 2009 ते 2004 ते 9 पर्यंत राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते. परत एकदा बघू आपण महत्त्वाचे व्यक्तिमत्व आहे ते किती. जयवंत सिंह हे 5 वेळा राज्यसभा सदस्य तर 4 वेळा लोकसभा सदस्य होते. अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी संरक्षण मंत्री, अर्थमंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री हे पद भूषवले होते. आणि त्यांचे कोणते कोणते पद भूषवले आहेत बघू आपण. केंद्रीय वित्तमंत्री 2 वेळा होते, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते, राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते होते ते. ओके. नंतर त्यांच्याविषयी अधिक माहिती आहे. उत्कृष्ट संसद पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. जयवंत सिंह यांनी आपल्या पुस्तकामधून जिन्हाचे कौतुक केल्याने त्यांना भाजप पक्षातून काढून टाकले होते. मित्रांनो त्यांना परत घेतले होते भाजप पक्षामध्ये, परंतु त्यांना तिकीट देण्यात आलं नाही. राज्यमंत्री असताना त्यांनी राज्य मूल्यवर्धित कराची म्हणजे वॅटची सुरुवात केली होती. महत्त्वाचा पॉईंट आहे हा. त्यांचे बुक आपण कोणते कोणते आहे. जिन्हा, इंडिया, पार्टिशन, इंडिपेंडन्स हा त्यांनी बुक लिहिला होता मित्रांनो. हे त्यांचे बुक होते. या बुकमध्ये त्यांनी जिन्हाचे कौतुक केले होते. यामुळेच काय केलं की भाजपमधून त्यांना काढून टाकलं होतं. त्यांना परत घेतलं होतं, परंतु त्यांना नंतर काय केलं होतं की त्यांना इलेक्शनसाठी तिकीट दिलं नव्हतं. त्यांच्यानंतर आहे नॅशनल सिक्युरिटी, डिफेंडिंग इंडिया, डिस्ट्रिक्टरी. नंतर आहे ट्रॅव्हल इन टॅक्सोनिया. नंतर आहे अ कॉल ऑफ ऑनर, खनखनानामा, टिल मेमोरी सर्व. नंतर आहे कॉन्फ्लिक्ट अँड डिप्लोमॅसी, द ॲडव्हर्सरी ऑफ ओपिनियन आणि इंडिया ॲट रिस्क. हे त्यांचे बुक होते मित्रांनो, महत्त्वाचे आहे. आता बघू आपण स्वामी अग्निवेश यांच्याविषयी माहिती. यांचं मूळ नाव आहे स्वामी अग्निवेश. यांचं मूळ नाव आहे वेपा शामराव, हे त्यांचं मूळ नाव आहे. जन्म आहे 1939 आंध्र प्रदेशमध्ये. निधन आहे 2020 नवी दिल्ली येथे. 1968 मध्ये त्यांनी आर्य समाजाची संन्यास दीक्षा घेतली होती. 1970 मध्ये त्यांनी आर्य सभा या राजकीय पक्षाची स्थापना केली. कशाची? आर्य सभा हे त्यांनी राजकीय पक्षाची स्थापना केली होती 1970 मध्ये. ते हरियाणाचे शिक्षण मंत्री सुद्धा होते. अण्णा हजारे यांच्याबरोबर भ्रष्टाचार विरोधी आंदोलनात सहभाग, सती व्यवस्थेविरुद्ध त्यांनी मोर्चाचे नेतृत्व केले होते. त्यांची ओळख होती जागतिक आर्य परिषदेचे अध्यक्ष होते, आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते, सामाजिक कार्यकर्ते होते, बंधुहा मुक्ती मोर्चाचे संस्थापक होते. इथे लक्षात असू द्या. वैदिक समाजवाद या पुस्तकाचे त्यांनी लेखन केले. कोणत्या पुस्तकाचे? वैदिक समाजवाद.
आता त्यांना कोणते कोणते पुरस्कार मिळाले इथे, राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार आणि राईट लाईटहुड अवॉर्ड हा स्वीडनचा पुरस्कार आहे, हा पर्यायी नोबेलसुद्धा म्हणून ओळखला जातो. त्यांनी मासिक सुरू केले होते ते राजधर्म व क्रांतिधर्म हे 2 मासिक सुरू केले होते. त्यांचे बुक आहे इथे रिलिजन्स रिव्हॉल्युशन अँड मॅक्सिम, नंतर आहे हार्वर्ड्स ऑफ हेट, स्पिरिच्युअलिटी अँड सोशल ॲक्शन फॉर ह्युमॅनिटी, हिंदुझम इन द न्यू एज हे त्यांचे बुक आहे मित्रांनो. आता आपण जीन डिच यांच्याविषयी माहिती बघू. त्यांचा जन्म 1924 शिकागोमध्ये झाला आहे. टॉम अँड जेरी या प्रसिद्ध कार्टूनचे ते दिग्दर्शक होते. त्यांनी टॉम अँड जेरीच्या 13 भागाचे इथे दिग्दर्शन केले. ओके, महत्त्वाचं आहे मित्रांनो जीन डिच. ओके, टॉम अँड जेरीचे हे दिग्दर्शक होते. नंतर बघू बलवीर सिंह, यांचे मूळ नाव होते बलवीर सिंह दोसांझ, टोपण नाव होते बलबीर सिनियर. त्यांची ओळख काय होते की ऑलिम्पिक सुवर्ण विजेते भारताचे महान हॉकीपटू होते आणि माजी कर्णधार होते. कोण? बलवीर सिंह. नंतर यांच्याविषयी भारतीय हॉकी संघात आक्रमक फळीत ते खेळत. 3 ऑलिम्पिक स्पर्धा संघात त्यांचा समावेश होता. 1948 मध्ये लंडन येथे झाले होते, 1952 हेलसिंकी आणि 1956 मध्ये मेलबर्न. बलवीर सिंह यांचे आत्मचरित्र आहे द गोल्डन हॅट्रिक. महत्त्वाचं आहे मित्रांनो, विचारू शकतात की द गोल्डन हॅट्रिक हे आत्मचरित्र कोणाचे आहे, तर लक्षात असू द्या बलवीर सिंह. ओके, नंतर बघू चुनी गोस्वामी यांच्याविषयी माहिती बघू. त्यांचे मूळ नाव होते सुबिमल गोस्वामी हे त्यांचे मूळ नाव होते. त्यांची ओळख होती भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार होते. नंतर त्यांचे पुरस्कार कोणते कोणते आपण बघू इथे. बेस्ट स्ट्रायकर ऑफ एशिया अवॉर्ड, अर्जुन पुरस्कार, पद्मश्री, बंगभूषण पुरस्कार आणि मोहन बागन रत्न हे त्यांना पुरस्कार मिळाले होते. ते कशाशी संबंधित? ते फुटबॉलच्या संबंधित होते. नंतर बघू वेदप्रकाश मारवाह, हे आता कोणते कोणते राज्याचे राज्यपाल होते ते बघू आपण. मिझोराम, मणिपूर आणि झारखंड हे 3 राज्याचे ते राज्यपाल होते वेदप्रकाश मारवाह. जम्मू काश्मीर आणि बिहारच्या राज्यपालाचे ते सल्लागार म्हणूनही त्यांनी काम केले. विशेष मित्रांनो लक्षात असू द्या, राज्यपाल कोणते कोणत्या राज्याचे होते ते मिझोराम, मणिपूर आणि झारखंड या राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांनी वेदप्रकाश मारवाह यांनी काम केले. जम्मू काश्मीर आणि बिहारच्या राज्यपालाचे सल्लागार म्हणून त्यांनी काम केले. दिल्लीचे पोलीस आयुक्त होते. नॅशनल सिक्युरिटी गार्डचे महासंचालक झाले. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाचे कॅडरचे ते IPS अधिकारी होते. त्यांचे काही बुक आहे मित्रांनो इथे. इंडिया इन टर्मॉइल जम्मू अँड काश्मीर, लेफ्ट एक्स्टर्मिशन अँड नॉर्थ ईस्ट, नंतर आहे अनसिव्हिल वॉर, पॅथॉलॉजी ऑफ टेररिझम इन इंडिया, नंतर आहे काउंटर टेररिझम इन पंजाब, ॲटॉनॉमी इन जम्मू अँड काश्मीर हे त्यांचे बुक आहेत. नंतर बघू आपण राजेंद्र कुमार पचौरी यांच्याविषयी माहिती. भारतीय रेल्वेमधून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली होती. टेरी म्हणजे द एनर्जी रिसोर्स इन्स्टिट्यूटचे ते संस्थापक होते. IPCC म्हणजे इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑफ क्लायमेट चेंज चे 3रे अध्यक्ष. त्यांच्या कार्यकाळातच काय झालं की IPCCला शांततेचा नोबेल पुरस्कार इथे मिळाला होता. त्यांना मिळालेले पुरस्कार आहे 2001 मध्ये पद्मभूषण, 2008 मध्ये पद्मविभूषण, 2009 मध्ये जपानचा ऑर्डर ऑफ द रायझिंग सन, फ्रान्सचा लिजन ऑफ ऑनर आणि UNIDOचे ते सदस्य होते. इथे म्हणजे काय होतं की ॲम्बेसिडर होते ते, लक्षात असू द्या. आता बघू डॉक्टर विजया लक्ष्मी यांच्याविषयी आपण माहिती बघूया. नाव होते त्यांचे विजयलक्ष्मी रामानंद VSM हे त्यांचे पूर्ण नाव होते. हवाई दलाच्या त्या पहिल्या महिला अधिकारी होत्या 1955 मध्ये, लक्षात असू द्या मित्रांनो. डॉक्टर विजयलक्ष्मी हवाई दलाच्या पहिल्या महिला त्या अधिकारी होत्या 1955 मध्ये. 1972 मध्ये हवाई दलाच्या पहिल्या महिला विंग कमांडर म्हणून त्या पहिल्या महिला झाल्या. नंतर बघू ईशर अव्हले यांच्याविषयी माहिती. या अर्थतज्ञ होत्या आणि यांचं एक बुक आहे ब्रेकिंग थ्रू अ मेमोरियल बाय ईशर जज अहोलिया. ओके, हे त्यांचं बुक आहे. नंतर आहे SP बालसुब्रमण्यम, हे गायक होते. ओके, प्रश्न येऊ शकतो की SP बालसुब्रमण्यम हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे, तर ते या गायक या क्षेत्राशी संबंधित आहे. यांनी कानडी, हिंदी, तामिळ आणि मल्याळम या 4 भाषांमध्ये 40,000पेक्षा जास्त गाणी गायली आहे. 1966 मध्ये तेलुगू सिनेमा श्री 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 मर्यादा रामाय्यामधून त्यांनी सुरुवात केली. एक दुजे के लिए या सिनेमापासून त्यांनी हिंदी गाण्याची सुरुवात केली. ओके, आता बघूया आपण श्रीपती शंकर खजनाळे. त्यांचं मूळ गाव होतं एकसंबा, बेळगाव, कर्नाटकमध्ये. भारतातील ते पहिले हिंद केसरी होते. मित्रांनो लक्षात असू द्या, प्रश्न येऊ शकतो की भारतातील पहिले हिंद केसरी कोण होते, तर श्रीपती शंकर खजनाळे. त्यांचं मूळ गाव होतं एकसंबा, बेळगाव जिल्ह्यामध्ये, कर्नाटकमध्ये.
1959 मध्ये पंजाब केसरी बंता सिंग यांना पराभूत करून त्यांनी हिंद केसरी गदा मिळवली होती. कोणाला पराभूत केलं होतं इथं? बंता सिंग. कधी केलं होतं? 1959 मध्ये. पहिली हिंद केसरी गदा कधी मिळवली त्यांना? तर 1959 मध्ये मिळाले होते. नंतर ऑल इंडिया चॅम्पियनशिप स्पर्धासुद्धा त्यांनी जिंकल्या होत्या. 1958, 1962 आणि 1965 मध्ये त्यांनी 3 वेळा काय केलं की इथे चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली. त्यांनी महाराष्ट्र केसरीसुद्धा ते विजेते होते. कराड येथे अनंत शिरगावकर यांना हरवून त्यांनी काय केलं की महाराष्ट्र केसरी विजेतेपद भूषवले. त्यांना महाराष्ट्र सरकारने शिवछत्रपती हा पुरस्कार दिला होता. तर कर्नाटक सरकारने त्यांना कर्नाटक भूषण हा पुरस्कार त्यांना दिला होता. आता बघू आपण फकीरचंद कोहली यांच्याबद्दल. भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील ते पितामह म्हणून ओळखले जायचे. फकीरचंद कोहली हे TCS कंपनीचे संस्थापक आणि पहिले मुख्य कार्यकारी अधिकारी होते. आता महत्त्वाचं आहे मित्रांनो केशवानंद भारती. हे व्यवस्थित रिव्हिजन करा कारण की यांच्यावर क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे. यांचा जन्म 9 डिसेंबर 1940 मध्ये केरळ येथे झाला. निधन 6 सप्टेंबर 2020 मध्ये. मित्रांनो ही डेट लक्षात असू द्या. त्यांचं निधन कधी? 6 सप्टेंबर 2020 मध्ये झालं. केशवानंद हे एडनेर हिंदू मठाचे प्रमुख होते. के हा पण खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. कोणत्या मठाचे होते? तर एडनेर हिंदू मठाचे ते प्रमुख होते. 1973च्या कायद्यामुळे त्यांना राज्यघटनेचे संरक्षण म्हणून ओळखतात. ओके. प्रश्न येऊ शकतो की राज्यघटनेचे संरक्षक म्हणून कोणाला ओळखले जायचे? तर कोणाला? केशवानंद भारती यांना ओळखले जातात. त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी संन्यास घेतला होता. त्यांची पदवी होती श्रीमद जगद्गुरू श्री श्री शंकराचार्य थोकाचार्य केशवानंद भारती श्रीपाद गालावारू ही त्यांची पदवी होती. केशवानंद भारती हे कर्नाटक आणि हिंदुस्थानी गायक होते. मित्रांनो लक्षात असू द्या. केशवानंद भारती कोणते? कर्नाटकी आणि हिंदुस्थानी इथे गायक होते. ते यक्षकांचे गुरु देखील होते. ओके. नंतर बघू आपण खूप गाजलेला खटला आहे केशवानंद भारती खटला. केशवानंद भारती खटला 1973 मध्ये केशवानंद विरुद्ध केरळ सरकार यांच्यामध्ये झाला होता. केरळ सरकारने केलेल्या 2 जमीन सुधारणा कायद्यामुळे आपली जमीन जात असल्याने केशवानंद भारती यांनी काय केलं की न्यायालयात आव्हान दिले होते आणि यालाच काय म्हणतात की केशवानंद भारती खटला म्हणतात. 1973चा हा खटला आहे. केशवानंद भारती विरुद्ध केरळ खटला आहे. ओके. आता याच्यामध्ये महत्त्वाचं पॉईंट काय की जमीन सुधारणा. आता केरळ सरकारने काय केलं होतं की जमीन सुधारणा कायदा 9व्या परिशिष्टात. ओके. 9व्या परिशिष्टात टाकून त्याला कोणते आव्हान देता येणार नाही अशी व्यवस्था केरळ सरकारने केली. परंतु या कृतीला काय केलं की केशवानंद भारती यांनी आव्हान दिले होते. या कायद्याअंतर्गत मठातील 400 एकर जमीनपैकी 300 एकर जमीन भाडेपट्टी शेती करणाऱ्या लोकांना देण्यात आली होती. आता यांनी काय केलं की केशवानंद भारती यांनी काय केलं की केरळ सरकारमध्ये याचिका दाखल केली आणि केशवानंद भारती यांच्या बाजूने युक्तिवाद कोणी केला होता? तर नानी पालखेवाला यांनी युक्तिवाद केला आहे. महत्त्वाचं आहे मित्रांनो. त्यांनी 32 दिवस बाजू मांडली. म्हणजे काय केलं की नानी पालखेवांनी काय केलं की केशवानंद भारती यांच्या सोबत काय बाजूने काय केलं की युक्तिवाद केला आणि 32 दिवस बाजू मांडली. त्यांचा प्रतिवाद कोण केला? तर HM सिरवै हे त्यांचे प्रतिवादी होते. यांनी 22 दिवस इथे बाजू मांडली. हे लक्षात असू द्या मित्रांनो. इथे आपल्याला कन्फ्यूज करू शकतात परीक्षेच्या दृष्टीने. तर केशवानंद बाजू यांचे युक्तिवाद कोणी केला होता हे लक्षात असू द्या. नानी पालखेवाला तर त्यांचे प्रतिवादी होते. HM सिरवै हे त्यांचे प्रतिवादी होते. आता हे जे सुनावणी कधीपासून तर कधीपर्यंत चालली? 31 ऑक्टोबर 1972 ते 24 एप्रिल 1973 पर्यंत ही सुनावणी चालली. खटला मित्रांनो लक्षात घ्या. कधीपर्यंत? 31 ऑक्टोबर 1972 ते 24 एप्रिल 1973 पर्यंत ही पूर्ण सुनावणी चालली. हे 13 न्यायपीठाचे पीठ होते. आतापर्यंतचे सर्वात मोठे पीठ होते. या निर्णयामध्ये केशवानंद भारती 7 विरुद्ध 6 अशा मताने हरले. मित्रांनो किती? 13 न्यायाधीशाचे हे पीठ होते आणि किती मताने हरले? ते 7 विरुद्ध 6 अशा मताने ते इथे हरले. जो निकाल दिला तो दिला SM सिकरी आणि HR खन्ना यांनी निकाल दिला. तर जे खंडपीठाचे अध्यक्ष हे होते SM सिकरी हे खंडपीठाचे अध्यक्ष होते. लक्षात असू द्या. निकाल कोणी दिला इथे? HM सिकरी आणि HR खन्ना यांनी निकाल दिला. न्यायाधीश HR खन्ना यांनी निकालात राज्यघटनेचे मूळ संरचना असा शब्द वापरला. ओके. प्रश्न महत्त्वाचा आहे मित्रांनो. प्रश्न येऊ शकतो की निकालामध्ये राज्यघटनेचे मूळ संरचना असा शब्द कोणी वापरला? तर कोणी वापरला इथे? HR खन्ना यांनी असा शब्द वापरला होता. केशवानंद भारती खटला 68 दिवस चालला. आतापर्यंतचा हा सर्वात मोठा खटला मानला जातो. मित्रांनो लक्ष घ्या. केशवानंद भारती खटला किती दिवस चालला? तर इथे 68 दिवस चालला. लक्षात ठेवा.
हा सर्वात मोठा खटला होता आणि 703 पानाचा हा ऐतिहासिक निकाल लागला. किती पानाचा निकाल होता? 703 पानाचा हा सर्वात मोठा ऐतिहासिक निकाल आला. केशवानंद भारती यांनी 24वी, 25व्या आणि 29व्या घटनादुरुस्तीला आव्हान दिले होते. प्रश्न येऊ शकतो की केशवानंद भारती यांनी कोणत्या घटनादुरुस्तीला आव्हान दिले होते? तर 24, 25 आणि 29व्या या 3 घटनादुरुस्तींना त्यांनी काय केलं की आव्हान दिले होते. आता निर्णय काय दिला होता की संसदेला राज्यघटना दुरुस्तीचा अधिकार असला तरी घटनेच्या कोणत्याही गाभ्याला धक्का लावता येणार नाही मित्रांनो, हा त्यांनी निर्णय दिला होता. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली आपली बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा, म्हणजे येणारे चालू घडामोडीचे सर्व पार्ट तुम्हाला लगेच मिळतील. धन्यवाद मित्रांनो.